चला, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आज घेऊन आलो आहे. अतिशय महत्वाचा व्हिडिओ. आज 26 नोव्हेंबरची ही अपडेट आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. 5,000 रुपये गिफ्ट प्लस 6वा व 7वा हप्ता जमा होणार आहे. 9,600 रुपये आणि 2,100 रुपये आजपासून वाटप सुरू झालेले आहेत. नेमका हे पैसे कोणाला मिळणार आहे आणि या योजनेची काय अपडेट आली आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकंदरीत लाडकी बहीण योजना संदर्भात संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण संदर्भात 6वा आणि 7वा हप्ता जमा होणार आहे. सोबतच महिलांना नेमकं किती रुपये मिळणार आहेत याबद्दल सुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत राहणार आहे. चला तर आजचा जे काही महत्त्वाची अपडेट आहे त्याच्याकडे पाहूयात. एकंदरीत महिलांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. लाडकी बहीण योजनेपासून आज महिलांना फायदा होणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. याबद्दल जाणून घेणार आहोत. सोबत एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकतात. लाडकी बहीण योजनामध्ये या लाडकी बहीण योजनेमुळे जे आत्ताचे नवीन महायुतीचं सरकार आलेलं आहे ते फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आलेले आहे. आणि या योजनेमध्ये लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. भरभरून त्यांचे आमदार निवडून दिलेले आहे. त्यामुळे या सर्व बहिणींचे आभार मानत आता आम्ही दिलेले वचन पूर्ण करणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता प्रश्न पडलेला आहे की लाडकी बहीण योजनेमार्फत नेमका कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. कारण लाडकी बहीण योजना ही जवळपास सर्वांची फेवरेट योजना झालेली आहे. संपूर्ण राज्यामध्ये या योजनेची चर्चा चालू आहे. चला संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वात आधी आपण बघणार आहोत एकंदरीत लाडक्या बहिणींचा आता जे काही 6वा हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार आहे, शिवाय 7वा हप्ता कधी मिळणार आहे. कारण ही योजना सुरू झाली होती जवळपास जुलै महिन्यामध्ये आणि या योजनेचे आत्तापर्यंत 5 हप्ते महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. सर्वात आधी आपण बघूया की 5 हप्त्यापैकी बरेच हप्ते म्हणजे बरेच काही महिला अशा आहेत त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही. एकही रुपया आलेला नाही अशा देखील महिला आहेत. ठीक आहे. आता काही महिलांचा काय प्रॉब्लेम झाला, यांनी फॉर्म लेट भरला किंवा फॉर्म भरलाच नाही अशा देखील महिला आहेत. किंवा यांच्या बँकेचं आधार कार्ड लिंक संदर्भात प्रॉब्लेम झाला. आधार कार्ड लिंक संदर्भात प्रॉब्लेम झाला त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकले नाही. असेही काही कारण आहेत. शिवाय काही कारण असे देखील आहेत महिलांच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होते त्यामुळे देखील त्या महिलांना पैसे मिळाले नाहीत. पण काही महिला अशा देखील आहेत ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा हप्ता मिळालेला आहे म्हणजे जवळपास 4,500 रुपये मिळालेले आहेत. परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये महिलांना मिळालेलं नाही. याचं कारण असं होतं आचारसंहिता लागली होती त्यामुळे हे पैसे वाटप झालेले नाहीत. हे देखील पैसे महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. ठीक आहे. आता जे काही 6वा आणि 7वा हप्ता संदर्भात बोलत होतो मी आणि जे काही 5,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता बघा नेमकं काय प्रॉब्लेम झालाय ते जाणून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आतापर्यंतच महाराष्ट्रामधील सर्वात सक्सेसफुल योजना म्हणून ओळखली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना फायदा झालेला आहे. आता आपण पाहूया 6वा व 7वा हप्ता कधी मिळणार. तर बघा तारीख निश्चित झालेली आहे. आता मुख्यमंत्र्यांची शपथविधी असणार आहे. आता या शपथविधीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हे निश्चित होईल. म्हणजेच आपले सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब होतील का देवेंद्र फडणवीस साहेब होतील. या 2 नावांपैकी एक नाव निश्चित असणार आहे. पण तुम्ही काळजी करू नका. एकनाथ शिंदे साहेब झाले काय, देवेंद्र फडणवीस साहेब झाले काय, तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि या लाडकी बहीण योजनेचे
2100 रुपये प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील. तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. आता ते वरिष्ठ आहेत ते ठरवतील की नेमका मुख्यमंत्री कोण असणार ते आज निश्चित होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता 6वा आणि 7वा हप्ता, एकदा शपथविधी पार पडला, आज किंवा उद्यामध्ये शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 6वा आणि 7वा हप्ता 4200 रुपयाचा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये तर आजपासूनच पैसे यायला सुरुवात होणार आहे. ज्या महिलांचं खातं पोस्टामध्ये आहे, पोस्ट बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे, त्यांचे हप्ते सर्वात आधी यायला सुरुवात होणार आहे, असे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे. सोबतच राहिलेल्या ज्या काही महिला आहेत यांचे सुद्धा 4200 रुपयाचा हप्ता यायला सुरुवात होईल 1 ते 2 दिवसामध्ये. म्हणजे आजची 26 तारीख आहे, 26 ते 30 तारखेदरम्यान सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये येऊन जातील. आता फक्त काही दिवस या गोष्टीसाठी शिल्लक आहे, त्यामुळे आता तुमची प्रतीक्षा ही संपणार आहे. ठीक आहे. प्रतीक्षा संपल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होऊन जातील. आता प्रश्न पडला होता की ज्यांना पैसे आतापर्यंत मिळालेले नाही, म्हणजेच जवळपास ज्यांना 7500 रुपये आतापर्यंत मिळाले नाहीत, अशा महिलांना 7500 रुपये आणि डिसेंबरचे 2100 रुपये असे जवळपास 9600 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर झाली. आता महत्त्वाचा पॉइंट राहिला आहे तो म्हणजे जे काही लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार होते ते विषय. चला ती गोष्ट पण आता आपण क्लिअर करूया. तर बघा, लाडक्या बहिणींना मी तुम्हाला म्हटलं की 5000 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. 5000 रुपये दिले जाणार आहेत. कसे दिले जाणार आहेत बघा, अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा केलं जाणार आहे. किती रुपये जमा केणार आहे? 2500 रुपये. हे गॅसचे आहेत. जे काही 3 गॅस आपल्याला फ्रीमध्ये देणार आहेत, या गॅसचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे 2500 रुपये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे हे 2100 रुपये असे जवळपास 4600 रुपये देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, लवकरच जमा होणार आहेत. आता महिलांना प्रश्न होता की सर 5000 रुपये जे काही दिवाळी बोनस आम्हाला दिलं जाणार होतं त्याचं काय झालं? तर बघा, दिवाळी बोनस दिलं जाणार होतं, परंतु या दिवाळी बोनस आता मिळणार नाहीये. कारण आता जे काही महिलांना पैसे वाटायचे आहेत ते 2100 रुपये प्रमाणे वाटायचे आहेत. आणि जे दिवाळी बोनस होतं ते दिवाळी बोनस होतं जवळपास जे काही महिलांना 7500 रुपये मिळाले होते, काही महिलांना 4500 रुपये मिळाले होते है ना, यांचे 3000 रुपये बाकी होते. आणि ते प्लस हे 2500 रुपये म्हणजे गॅस एजन्सीचे 2500 रुपये असे जवळपास 5500 रुपये महिलांना मिळणार होते. यापैकी हे 5500 देखील महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, हे देखील पैसे तुम्हाला येणार. सोबत गॅस 2100 रुपये सुद्धा येणार. आणि जमलंच तर 6वा आणि 7वा हप्ता दोन्ही पण हप्ते म्हणजे जवळपास 4200 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी मला आतापर्यंत निवडून दिलेलं आहे आणि त्यांच्याचमुळे आज महायुती ही सरकार सत्तेवरती असणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींचे हप्ते पुढील 5 वर्ष कुठल्याही प्रकारचे बंद होणार नाही, उलट या रकमेमध्ये वाढ होणार आहे. म्हणजे आता 2100 रुपये देणार आहेत, त्याच्यामध्ये आणखी वाढ होऊन कदाचित 3000 रुपये देखील होतील. याची आपल्याला थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला लवकरच पैसे यायला सुरुवात होईल. शिवाय तुम्ही आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? एकनाथ शिंदे साहेबांना पाहायला आवडेल की देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहायला आवडेल? ते नक्कीच कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. आणि जर अकाउंटमध्ये आज पैसे जमा झाले तर मी तुम्हाला 100% सांगेन. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खूप खूप धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.